नवापूर तालुक्यात कोरोनाचे 17 रुग्ण पॉझिटिव्ह असताना डेंग्यूचा कहर सुरू झाला आहे। या संदर्भात लोकमत वृत्तपत्रात बातमी प्रकाशित झाल्याने जिल्हा व तालुका आरोग्य खडबडून जागा झाला आहे। परंतु नवापूर नगरपालिकेने कुठलीही दखल घेतली नाही। उलट नवापूर नगरपालिकेचा 3ऱ्या माळ्यावर 3 पाण्याच्या टाक्या आहेत। त्यापैकी काळ्या रंगाची टाकी उघडी होती, त्यात डेंग्यूच्या आळ्या दिसून आल्या। ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेवर संपूर्ण शहराची आरोग्य जबाबदारी आहे, त्याच ठिकाणी घाणीचे साम्राज्य व डेंग्यूच्या आळ्या दिसून आल्याने दिव्याखालीच अंधार असल्याची परिस्थिती आहे। या संदर्भात जिल्हा हिवताप कार्यालय व तालुका वैद्यकीय अधिकारी यांच्या पथकाने स्वामी विवेकानंद चौक, सराफ गल्ली, गणपती मंदिर, दुबाचाळ परिसरातील 73 घराचा सर्वे करण्यात आला। त्यात 5 घरात दूषित पाण्यात डेंग्यूच्या आळ्या आढळून आल्या आहेत। तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांनी नगरपालिकेचे कार्यालयीन अधीक्षक यांना फोन करून माहिती दिली, तरीही संबंधित अधिकारी घटनास्थळी आले नाहीत। नगरपालिकेला साथीच्या आजारावर जनजागृती करण्यासाठी अनाउन्समेंट करण्याच्या सूचना केल्यात, परंतु अद्यापही नगरपालिकांनी कुठलीही जनजागृती मोहीम डेंग्यू संदर्भात राबवलेली नाही। त्यामुळे नगरपालिकेचे अक्षम्य दुर्लक्ष दिसून येत आहे। शहरासह तालुक्यात डेंग्यूच्या अनेक रुग्णांची नोंद झाली। नवापूरसह गुजरात राज्यात 6 बालकांवर उपचार सुरू असून प्रत्यक्षात रुग्णसंख्या यापेक्षाही जास्त असण्याची शक्यता आहे। नगरातील अस्वच्छतेने साथरोगांना असलेले निमंत्रण नागरिकांच्या जीवावर उठणार आहे। नागरिकांनी वेळीच खबरदारी घेण्याची गरज आहे। नवापूर शहरातील 5-6 पॅथॉलॉजी लॅब आहेत, त्यांच्याकडे 2-3 रुग्णांची नोंद दिसून येते। वेळीच संसर्ग नियंत्रणात न आल्यास पालिका प्रशासनाला सावरणे कठीण होणार आहे। डेंग्यूचा प्रादुर्भाव होऊ नये, डासांची उत्पत्ती होऊ नये यासाठी शहरात फवारणी, धुरणी, जनजागृती, पाण्याची भांडी नियमित स्वच्छ ठेवा, घराचा परिसर स्वच्छ ठेवा, आठवड्यातून 1 दिवस कोरडा पाळा, स्वच्छतागृहांची नियमित सफाई करा, उकळलेले पाणी प्या, नियमित व्यायाम करा। कोरोना काळात कुठल्याही लक्षणांकडे नागरिकांनी दुर्लक्ष करू नये। डेंग्यू रुग्ण असलेल्या भागात सर्वे केला जाईल, अशी माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर शशिकांत वसावे यांनी दिली आहे। ब्युरो रिपोर्ट, नवापूर एक्सप्रेस न्यूज, नवापूर।